जय शिवराय मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल अक्षय टेक मराठीमध्ये. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत की आपल्याला आपला खरीप 2025चा पीक विमा CSC सेंटरला न जाता घरबसल्या आपल्या मोबाईलवरून कसा भरायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील. चला तर मित्रो, जरा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर या ठिकाणी ओपन करायचे आहे आणि प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्रॉप इन्शुरन्स हे टाकायचे आहे आणि हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. या ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथून तुम्ही हे इन्स्टॉल करू शकता. हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ओपन करायचे आहे. ॲप ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येईल, ज्यामध्ये तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचे आहे. लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTP या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP जाईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. हा OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय करायचे आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येईल. त्यानंतर तुम्हाला खाली PMFBY इन्शुरन्स या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचे आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला या ठिकाणी सीझन खरीप स्कीम PMFBY आणि इयर 2025 हे या ठिकाणी निवडायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर तुमचे बँक अकाउंट या ठिकाणी येईल. तुम्हाला बँक अकाउंट निवडायचे आहे. त्यानंतर तुमची संपूर्ण डिटेल या ठिकाणी येईल, ज्यामध्ये तुमच्या पासबुकवरील नाव, तुमच्या आधारवरील नाव, आधार क्रमांक, तसेच तुमचा ॲड्रेस, पिनकोड, तुमची जमीन, तुमचे वय, सर्व माहिती या ठिकाणी येईल. तुम्हाला यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या क्रॉप लोकेशन या ठिकाणी द्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा रेव्हेन्यू सर्कल ते निवडायचे आहे. त्यानंतर तुमची ग्रामपंचायत कोणती आहे ते निवडायचे आहे आणि त्यानंतर तुमची जमीन कोणत्या गावात आहे ते गाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या क्रॉपची माहिती या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी इंडिव्हिज्युअल आणि मिक्स अशा दोन्ही प्रकारे माहिती या ठिकाणी भरू शकता. आपले पीक या ठिकाणी मिक्स आहे, त्यामुळे आपण सोयाबीन आणि तुरीचे पीक घेतलेले आहे, त्यामुळे आपण सोयाबीन आणि तूर या ठिकाणी निवडणार आहोत. रेशो कसा सिलेक्ट करायचा हे मी तुम्हाला नंतर सांगतो. त्या अगोदर तुम्ही भरून घ्या. रेशो कसा सिलेक्ट करायचा याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथून तुम्ही रेशो टाकू शकता. अशा प्रकारे मी तिन्ही पीक या ठिकाणी निवडून घेतले. या ठिकाणी तुम्ही नवीन जर तुम्हाला पीक निवडायचे असेल तर तुम्ही निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या लागवडीचा दिनांक, पेरणीचा दिनांक या ठिकाणी निवडायचा आहे. पेरणीचा दिनांक निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे, ज्यामध्ये जर तुमची जमीन स्वतःची असेल, भाड्याने असेल किंवा तुम्ही भाडे कोणाला दिलेली असेल करायला, ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा सर्वे नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. सर्वे नंबर म्हणजेच तुमचा गट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाते नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. हे टाकून घेतल्यानंतर तुम्हाला प्रोसीड या बटनावर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमची लँड डिटेल या ठिकाणी दाखवण्यात येईल, तुमचे नाव दाखवण्यात येईल. तुम्हाला यावर क्लिक करायचे आहे आणि पुन्हा प्रोसीड या बटनावर या ठिकाणी क्लिक करायचे आहे. प्रोसीड केल्यानंतर थोडा वेळ लागेल, त्यानंतर हे ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा किती पीक विमा झाला, तुम्हाला प्रीमियम किती झाले, गव्हर्नमेंटची सबसिडी शेअर किती आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे शेअर किती आहे, तुमचे शेअर किती आहे, अशी सर्व माहिती या ठिकाणी येईल आणि तुम्हाला किती पैसे या ठिकाणी भरायचे आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी येईल. तुम्हाला जे पैसे या ठिकाणी भरायचे आहे त्यानंतर तुम्हाला प्रोसीड या बटनावर या ठिकाणी क्लिक करायचे आहे. प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही तुम्ही पीक निवडले असेल ते पीक या ठिकाणी येईल. जर तुम्हाला अजून पीक निवडायचे असेल तर तुम्ही ॲड मोर क्रॉप या ऑप्शनवर या ठिकाणी जाऊ शकता. या ऑप्शनवर जाऊन तुम्ही परत या ठिकाणी जर तुमचे पीक एखादी राहिले असेल तर ती तुम्ही निवडू शकता.
त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जर पीक निवडायचे नसेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर तुमचे पासबुक अपलोड करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा 7/12/8 या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा पीक पेरा या ठिकाणी अपलोड करायचा आहे. पीक पेराची PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आहे. त्या ठिकाणाहून तुम्ही ही पीक पेराची हे डाउनलोड करून घेऊ शकता, PDF डाउनलोड करून घेऊ शकता आणि तो कसा भरायचा हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो, सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे. त्यानंतर सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचे आहे. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येईल. मला प्रोसीड या बटनावर पुन्हा एकदा क्लिक करायचे आहे. प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती या ठिकाणी येईल. सर्व माहिती एकदा व्यवस्थित बघून घ्यायची आहे. सर्व माहिती बघून घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे काही पेमेंट असेल ते पेमेंट तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहे. पेमेंट भरल्यानंतर तुम्हाला परत एकदा होमपेजवर पाठवले जाईल. होमपेजवर पाठवल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी माय पॉलिसी या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला सीझन खरीप हे संपूर्ण निवडून तुम्हाला या ठिकाणी तुमचा पॉलिसी या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही स्वतःहून CSC सेंटर न जाता घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून तुमचा जो पीक विमा आहे तो पीक विमा तुम्ही या ठिकाणी भरू शकता. याची प्रिंटसुद्धा तुम्ही तुमच्या PDF म्हणून या ठिकाणी सेव्ह करू शकता. मित्रांनो, माहितीपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ याच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.